बॉलिवूड सिनेसृष्टीमधले प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्याविषयी एक महत्त्वाची बातमी समोर येते। सुभाष घई यांची प्रकृती बिघडली असून त्यांना मुंबईतील इल्यावरी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। सुभाष घई यांना बुधवारी श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला। त्यांना अशक्तपणा जाणवत होता आणि त्यानंतर वारंवार चक्कर देखील येत होती। सध्या त्यांच्यावर आयसीयू मध्ये उपचार सुरू आहेत। या संदर्भात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। महेश, बॉलिवूड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्याविषयी आता एक महत्त्वाची बातमी समोर आली की त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। सुभाष घई यांना श्वास घेण्यात त्रास होत होता, बुधवारची घटना आहे आणि त्यानंतर अशक्तपणा जाणवून त्यांना वारंवार चक्कर येत होती। यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल केल्याचं डॉक्टरांनी त्यांना आयसीयू मध्ये भरती केलेलं आहे। जी आपल्याला माहिती मिळालेली आहे त्यानुसार सुभाष घईंवर तिथले जे डॉक्टरांची टीम आहे ती उपचार करत आहे। सुभाष घई यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असून त्यांना एका दिवसात आयसीयू मधून सामान्य वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात येईल असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। एकंदरीत पाहता सुभाष घई यांची बॉलिवूड मधली जी कारकीर्द आहे ती फार मोठी राहिलेली आहे। अनेक हिट चित्रपट त्यांनी दिलेले आहेत, ज्यामध्ये कालीचरण, कर्ज, कर्मा, सौदागर, खलनायक अशा चित्रपटांमधून त्यांनी आपला ठसा उमटवलेला होता आणि एकंदरीत पाहता सुभाष घईंचं एक मोठं योगदान बॉलिवूड चित्रपट सृष्टीत आहे। निश्चितच महेश, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।